कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा. समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि जाणूनही घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सप्ताहाच्या काळात होणाऱ्या पहिलाच म्हणजे गणेश आणि मनोबल यागाबद्दल. तर गणेश यागामुळे बुद्धी, विद्याप्राप्ती, संकट निवारण व प्रमोशन कार्य संपन्न होते. तर मनोबोध यागामुळे मनाचा विचलितपणा कमी होतो व योग्य दिशा वाटचाल करण्यास सुरुवात होते. मानसिक विकारही नाहीसे होतात. तर या यागासाठी लागणारे संपूर्ण साहित्याचीही आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तर ती म्हणजे गणेश यागासाठी आपल्याला मोदक, पांढऱ्या रुईच्या समिधा, साळीच्या लाह्या, दुर्वाची पिंडी इत्यादी लागतात. तर मनोबत यागासाठी हवी द्रव्य म्हणून गहू, तांदूळ, तीळ, साखर व तूप यांचे एकत्रित केलेले मिश्रण लागते. तर गणेश यागामध्ये श्री गणपती अथर्वशीर्ष किमान कमीत कमी 11 वेळा वाचन करून हवन करतात. तर मनोबत यागामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक याचे वाचन व हवन करतात. तर अखंड नामजप यज्ञ सप्ताहातील प्रथम येणारा गणेश याग गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने बारामती तालुक्यातील पवमाळ केंद्रात विनामूल्य सेवेकऱ्यांकडून कशा पद्धतीने महाराजांनी गणेश व मनोबत याग करून घेतला ते आपण लाईव्ह पाहणार आहोत. पण त्याआधी आपण गुरुमाऊली चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. तर पवमाळ केंद्रातील लाईव्ह गणेश स्थिति सर्वंजन कैमशिति सर्वंजन कैवरेदि तुम मेरा बोन लेला तुम चतवारी भाग भरानी तुम गण त्रय देता तुम देची इधर गायत्री छंदः गणपति देवतां गंगणवरे नमः ओम एकदंताय विद्महे वक्रतासे तुमे कर्म भक्तासे तुमे सर्वकलितं ब्रह्मासे तुम साक्षादात्मासि नित्यं प्रथम वचमे सत्यम वचमे आदो सर्वंजन देता तोय प्रेरित तुम मेरा बोन लेला तुम चतवारी भाग भरानी तुम गण त्रय देता तुम देवताय देता तुम कल त्रय देता तुम मूलधरसे दोषि नित्यं तुम पितृ तुम गुण न्याय नित्यं ब्रह्मा तुम विष्णु समृद्ध रसमिंद्र तुम अग्नि समवाय सम सूर्य सम चंद्रमा सम ब्रह्म भगवस्रोमा त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकलिविदं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं स्वाहा तं वच्मे सत्यं वच्मे स्वाहा तं मम अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात् अवप्रस्तात् अतर्तात् अवदक्षिणात् अवचोर्ध्वात् अवधरात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् स्वाहा वाङ्मयः संचिन्मयः त्वमानन्दमयः सम्ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि स्वाहा त्वं जगदिदं त्वतो जायते सर्वान् जगदिदं त्वत्वा तिष्ठति सर्वान् जगदिदं त्वयि लिम्निष्ठति सर्वान् जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि स्वाहा त्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलधारसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनदायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु स्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरोम स्वाहा गणारेपो उच्चार्य वर्णादिदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसीतं तारेण रध्वम् एतत् मनस्रूपं गकारः पूर्वरूपम् अकारोः मध्यमरूपम् अनुस्वार शान्त्यन्तरूपम् इन्दरूपम् नादः सन्धानं सैका सन्धिः सैषा गणेश विद्या गणकः ऋषिः निचुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः स्वाहा ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् स्वाहा एकदन्तं चतुरहस्तं पाशमाङ्कुशधारिणं रदचवरदं हस्तबिभ्राणं मोषकध्वजं रक्तलम्बोदरं शोपकर्णकं रक्तावाससं रक्तगन्धानुलिप्तङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारमच्युतम् आविर्भूतं सृष्टय्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यस्य योगिना वरः स्वाहा नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्री वरदमूर्तये नमो नमः स्वाहा